सर्वांना जय भीम माझा आवाज येते म्हणा सगळ्यांनी जय भीम। हा आवाज आपला मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला पाहिजे। आज या ठिकाणी आपले जिल्हा परिषद सदस्य रमेशदादा गायकवाड यांच्या अंतर्गत जो आपण या ठिकाणी जेल भरो आंदोलन केलेलं आहे, खऱ्या अर्थाने हे अक्षरामध्ये जेल भरला पाहिजे मित्रांनो। बघा या ठिकाणी आज आपण आपल्या सर्व जो गोरगरीब समाज आहे, आपण बघत आहोत आपला गोरगरीबच समाज आहे की तो आपण रस्त्यावरती राहतो मित्रांनो। बघा तुम्ही आता गेवराई साईडला बघा, पंढरपूर साईडला बघा, आपला समाज आहे की तो फक्त काय करतोय, गेल्या 2-3 पिढ्या झाल्या मित्रांनो हा समाज आपल्या रस्त्यावरती या ठिकाणी 3 पिढ्यापर्यंत राहत आहे। आणि या ठिकाणी आपण आपलं जीवाचं बलिदान करून एक रुपया एक कष्टाने 1 रुपया जमा करून आज प्रत्येकाने गोरगरीब माणसाने घर बांधलेलं आहे। आणि ह्या सरकारने कुठलाही विचार न करता आपल्या घराची येत्या महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये घराची राखणावळी केलेली आहे। तर ह्या सरकारला आपण कळकळीची विनंती केली पाहिजे की सरकार तुम्ही डेव्हलप करा, तुम्ही शहराचा विकास करा, तुम्ही शहर आपलं आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या शहराचा विकास करा। पण शहराचा विकास करत असताना माझ्या गोरगरीब जनतेचं कष्टाने एक घर उभा केलेलं ते असं त्यांना वाऱ्यावरती सोडू नका, ही आपण त्यांना विनंती करायची आहे। शेतकरी आपल्या सर्वांनी बघा तुम्ही आपले गोरगरीब बांधव आहेत। आता आपण जर नक्षत्रवाडी साईडला जर गेलो, आपल्या रेल्वे स्टेशन पर्यंत जर आपण गेवरेपर्यंत जर गेलो, या ठिकाणी जर बघितलं फक्त आपले गोरगरीब लोकांचे घर रस्त्यावरती आहे मित्रांनो। तुम्ही बघितलं असेल 3-3 मजली बिल्डिंग बांधलेली आहे। एक आमचा सावध म्हणून पाहूया मित्रांनो, त्यांनी अनेक दिवसापासून त्यांनी 1 रुपया जमा करून 3 मजली बिल्डिंग बांधली। आता त्याच्या 2 पिढ्या त्या ठिकाणी गेल्या, पण या ठिकाणी या प्रशासनाने गेल्या एका मागच्या आठवड्यामध्ये धनाधन एका हॉटेल नव्हते एका दिवसात ती बिल्डिंग घसरून टाकली। आमची म्हणणं एकच राहणार आहे की या ठिकाणी जरी तुम्हाला विकास करायचा असेल तर आमच्या गावाला या आमच्या लोकांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजे मित्रांनो। त्यानंतर आमच्या गेवराई ब्रुजबांधचं जे प्रकरण आहे त्या ठिकाणी 2022 मध्ये बाह्यवळण दिलं होतं मित्रांनो, आणि बाह्यवळण दिलं होतं पण काही राजकारण्यांनी काय केलं, ते बाह्यवळण रद्द केलं आणि जाणून बुजून आमच्या गोरगरीब लोकांच्या घरावरून गोरगरिबांच्या आमच्या गावातून तो रस्ता काढला। त्याच्यामुळे आज जर बघितलं तर 200 ते 250 कुटुंबांना उद्ध्वस्त होणार आहे। या ठिकाणी या हीच विनंती करू इच्छितो की लवकरात लवकर प्रशासनाने जो विकास करायचा तो विकास करा, पण आमच्या गोरगरीब जनतेला या ठिकाणी मालकी हक्क मिळाला पाहिजे। त्याच्या ठिकाणी ज्या गायरान जमिनी आहेत ते बावनकुळेने देखील एक ठराव काढलेला आहे बघा, जे आज देखील दिलेला आहे की 2011च्या अगोदरचे सर्व मालकी हक्क करायचे आहे। तर त्या ठिकाणी तेही लवकरात लवकर झालं पाहिजे आणि आमच्या गोरगरीब जनतेला या ठिकाणी मालकी हक्क मिळाले पाहिजे। जेवढे बोलून मी या ठिकाणी थांबतो। जय भीम।